सियावर रामचंद्र की जय। लक्ष्मण आणि माता सीतेला वनात चलण्यासाठीची परवानगी दिल्यानंतर आपल्या पित्याचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून रामचंद्र आपल्या महालातून बाहेर पडलेले आणि नगरातून चालत चालत निघाले। काय दैव असतो बघा ना। याआधी आपल्या पित्याला भेटायला जाणाऱ्या रामचंद्राची स्थिती काय होती? मस्त अंगावर दागदागिने आहेत, युवराजासारखे आहेत, रथ आहे, रथ हाकायला कोणीतरी आहे, सैन्य आहे आजूबाजूला। यावेळी रामचंद्र, लक्ष्मण, सीता वनवासी वेश परिधान करून रस्त्याने चालत चालत निघालेले आहेत। चालत चालत एका रात्रीत किती मोठा फरक आहे ना, किती मोठा। एक काळ प्रचंड ऐश्वर्यात जाणारा हा अयोध्येचा राजपुत्र आता सामान्य व्यक्तीप्रमाणे वल्कल परिधान करून त्या मार्गावरून निघालेला आहे पित्याचे आशीर्वाद घेण्यासाठी। संपूर्ण अयोध्या नगरी ही बघते आहे, या दृश्याकडे बघते आहे। अयोध्येतल्या प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत। काय आहे रामचंद्रांची ही अवस्था? लोक अगदीच डोळ्यात पाणी आणून बघतायत आणि एकमेकांच्या सोबत बोलतायत। काय बोलतायत? जी भावना माता सीतेची आहे आणि जी भावना लक्ष्मणाची आहे ना, तीच भावना अयोध्येतल्या नगरजनांची आहे। आम्हाला सोबत यायचं आहे, एकच। ते आपसात बोलतायत नगरवासी। आपण एक काम करू, हे सगळं सोडून देऊ आणि रामचंद्रांच्या सोबत जाऊ। आपला रामही सोबत असेल, आपण रामासोबत 14 वर्ष वनात जाऊ। आपला राजपुत्र जातोय, आपण जायला काय हरकत आहे? अख्खं नगरच घेऊन जाऊ। मग काय होईल? मग या नगरातल्या चुली बंद पडतील, घरं बंद पडतील, पूजा अर्चा बंद होईल, जपजाप बंद होतील, यज्ञ बंद होतील, धार्मिक कार्य बंद होतील, सगळं बंद करून टाकू। या अयोध्येमध्ये ना जप होईल, ना जाप होईल, ना यज्ञ होईल, ना पूजा होईल, ना धार्मिक कार्य होईल, ना अयोध्येतल्या घरातली चूल पेटेल। विझलेल्या चुलांचं आणि विझलेल्या मनांचं घर श्वापदांचा आश्रयस्थान बनेल। आपल्याकडे नाही का? काही दिवस घर बंद ठेवून बघा, महिनाभर कुठे गावाला जाऊन बघा। कबुतरांचे अड्डे होतात, पाखरांची घरटी होतात, त्यांच्या विष्ठांनी घरात दुर्गंधी पसरलेली असते, उंदरांचा सुळसुळाट होतो, साप फिरू लागतात, सगळं होऊ लागतं घरामध्ये। काही महिने घराकडे दुर्लक्ष होऊ द्या, पाऊस पडून जाऊ द्या, मग शेवाळ येतं। शेवाळात कीटक वाढतात, झुरळं वाढतात, पाली वाढतात, भिंती पोखरणारी उंदरं वाढू लागतात आणि घर ढासाळायला लागतं। ज्याला आम्ही घर म्हणत असतो त्याची अवस्था एखाद्या विरान पडलेल्या हवेलीसारखी होते। एका नगरात असं घडलं तर लोक बोलतात हे आपसात। काय करायचंय? रामच नाहीये, जगण्यात राम नाही, अयोध्येत राम नाही, तर मग काय करायचंय? कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्यात? चला जाऊया आपण। मग आपलं घर बंद होईल, एकही दिवा लागणार नाही, एकही दिवा अयोध्येत संध्याकाळी। कसं असतं, दिवा नाही लागला की काय अवस्था असते? दिवा लागणार नाही, चूल पेटणार नाही, यज्ञ होणार नाहीत। अयोध्येची अवस्था दुष्काळ पडल्यासारखी होऊ दे। दुष्काळच ना, रामच नाही, दुष्काळच की। अयोध्येची अवस्था दुष्काळ पडल्यासारखी होऊ दे। अयोध्येचे नगरवासी आपल्याच नगराविषयीच्या या वाईट कल्पना करतायत। होऊ दे, जे काय वाईट व्हायचंय ते होऊ दे। दुष्काळ पडल्यासारखी अवस्था येऊ दे, चिंता करायची नाही। आपण अयोध्येत काय होईल याचा विचार करायचा नाही। आणि त्यांच्या मनात काय माहित आहे? होऊ दे, जे वाटोळं व्हायचंय ते अयोध्येचं होऊ दे,
दुष्काळ पडलेल्या एखाद्या वैराण वाळवंटासारखी अयोध्येची अवस्था येऊ दे आणि सांग त्या कैकेयीला, कर म्हणावं राज्य याच्यावर. जिथे माणूस नाही, जिथे दिवा लागत नाही, जिथे अन्न शिजवलं जात नाही, जिथली चूल पेटत नाही, जिथे देवाचं नाव घेतलं जात नाही, जिथे पूजा केली जात नाही, अशा भकास विराण झालेल्या अयोध्येवरती त्या कैकेयीला राज्य करू दे. राज्यच हवंय ना तुला, भूभागावरच राज्य हवंय ना तुझ्या पुत्रासाठी. कर म्हणाव पुत्रावर काय राज्य करायचंय त्या भूभागावर. आम्ही सगळे अयोध्येचे नगरवासी श्री रामचंद्रांच्या सोबत जाऊ. या ओसाड पडलेल्या अयोध्येवरती त्याला राज्य करू दे. आपसातलं नगरवासियांचं हे बोलणं ऐकून रामचंद्रांनाही खूप वाईट वाटतंय. काय बोलतायत लोक? सर्प फिरतील, हिंस्त्र श्वापद फिरतील, पशुपक्ष्यांचं आश्रयस्थान बनेल ही अयोध्या नगरी, आणि या अयोध्येवरती राज्य करायचंय तर करू दे. काय मिळणार आहे कैकेयीला? काहीच नाही. रामचंद्रांना आपल्या प्रिय अशा अयोध्येविषयी बोललेलं हे ऐकवत नाहीये. ज्यांनी अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयशी हे आपल्याच भावाला सांगितलं होतं. सोन्याची लंका असली तरी मला त्या सोन्याच्या लंकेचा मोह नाही आहे लक्ष्मणा. कारण जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे अयोध्या ही स्वर्गापेक्षा प्रिय आहे. त्या रामचंद्रांना आपल्या अयोध्येचं कल्पनेतलं नुकसान सुद्धा सहन होत नाहीये. नगरवासियांना रामचंद्र सांगतायत, नका रे असं बोलू, नका येऊ माझ्यासोबत. ही अयोध्या खूप सुंदर आहे, ही अयोध्या खूप चांगली आहे आणि 14 वर्षांनी मी अयोध्येत असणार आहे ना, त्यामुळं असा अयोध्येविषयीचा अभद्र विचार नका रे करू. माझ्यासोबत येऊ नका, आम्ही तिघच जाणार आहोत. नगरवासियांना समजावून सांगत 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 रामचंद्र महाराज दशरथाच्या महालात, म्हणजे तसं तर कैकेयीच्याच महालात, कारण महाराज दशरथ तिथे आहेत, तिथे पोहोचलेले आहेत. आणि तिथे पोहोचल्यावर दशरथांना माता कैकेयीला वंदन केलंय आणि वनवासात जाण्याची परवानगी मागितली आहे, आशीर्वाद मागितले. काही तास आधी ज्याला राज्याभिषेक करायचा आहे, राजबिंडा पुत्र राजसी पोशाखात महाराज दशरथांच्या समोर होता, त्या पुत्राला तापसी वेश परिधान करून आलेलं दशरथांना बघवतच नाहीये. आपल्या पुत्राला छातीशी कवटाळून रामा रामा एकच बोलतायत आणि कैकेयीच्या वळकडं वळून पुन्हा एकदा असाही अगतिक नजरेनं तिला म्हणतायत, बघ विचार बदलता आला तर बघ, तू जे मागितलंय ते वापस घेऊन दुसरं काही मागता आलं तर बघ. पण कैकेयी निर्दयी बनलेली आहे. तिला न दशरथाच्या वेदना दिसतायत, ना अयोध्यावासियांच्या मनातल्या भावना कळतायत. ती ठाम आहे. दशरथ पुन्हा एकदा मूर्छित होऊन पडतायत आणि मूर्छित झालेल्या पित्याला शुद्धीवर आणण्यासाठी रामचंद्रांनी पाणी मागवलंय. काय होतंय कैकेयीच्या महालात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.